नमस्कार, मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा, त्यासोबतचे शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी चांगली मेहनत घेऊन चांगलं कष्ट करून अशा काही केळीच्या बागा उभा केल्या त्यांनी आपली आर्थिक समृद्धी, उन्नती या केळी पिकातून प्राप्त केलेली असे काही शेतकरी ज्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतो. आजचा हा घड हे शेतकरी आणि पाठीमागे जी केळीची बाग बघतोय तो युनिफॉर्म साईज मधली बाग, खानदेश, महाराष्ट्रातला सगळ्यात सुंदर प्रदेश आहे केळीच्या उत्पादनातला खानदेश. आणि त्या खानदेश मधले जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातले हिवरखेडे बुद्रुक या गावचे शेतकरी श्रीराम अरुण चौधरी. आणि यांनी साधारणतः एक 8 ते 10 महिन्यापूर्वी इथं प्लांटेशन केलं होतं. आता कटिंग होईल. 18-20 रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये थोडीशी चर्चा चालू आहे. ह्या 10 महिन्यातला श्रीराम भाऊंचा जो काय अनुभव तो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. श्रीरामजी, पूर्ण तुमचं नाव आणि एकूण तुमच्याकडे किती क्षेत्र आहे तेवढं सांगा. माझं नाव श्रीराम अरुण चौधरी. माझ्याकडे 12 एकर जमीन आहे. 12 एकर. आणि कुठली कुठली पिकं घेतो आपण त्यामध्ये? केळी आणि तूर, दोनच पिकं. बस दोनच. म्हणजे तूर काढायची, केळी लावायची, केळी लावायची, करतो तूर काढला बस एवढंच. बस. आणि एवढ्या सगळ्या क्षेत्राला पाण्याचा काय सोर्स आहे? पाण्याचं आमच्या इथं धरण आहे, वाघूर प्रकल्प. त्याच्यावरून पाईपलाईन केलेली आहे. शेतात विहीर आहे, विहिरीतून पाणी ठिबकद्वारे इकडे सगळं. म्हणजे पाण्याचा काय शॉर्ट पडत नाही, नाही पाण्याचं उन्हाळ्यामध्ये पण नाही? नाही, कधीच नाही. तर आता हे जे एवढं क्षेत्र आहे यात किती बाय किती अंतरावरती किती रोपं बसवले? हे 3.5 एकर क्षेत्र आहे. याच्यात 5 बाय 5.5 अंतरावर केळी लागवड केलेली आहे. 5100 रोप बसलेले. आणि ज्यावेळेस केळीचं रोप लावायचं तर त्याच्या आधी कुठलं पीक होतं आणि जमिनीची कशी तयारी केली सांगा. याच्या आधी तूर होती. काढली. पीक काढलं जानेवारी महिन्यात. तूर खाली झाली तेव्हापासून शेत नांगरटी करून पडलेलं होतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जुलै, ऑगस्ट, किती महिने? 7-8 महिने शेतरी कामं पडलेलं होतं. गेले जानेवारीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या शेतकऱ्यांनी रेस्ट दिलेली आहे, नाहीतर त्याला सुट्टीच नाही. मग ते ओलं राहून त्यात बुरशी, परत बाकीचं पिकं आणि मग पिकाला फरक दाखवतं ना. तसं आता एकदम फ्रेश मध्ये बाग जशी. आता पण माझी 6 एकर तूर आहे, 3 एकर इथे आहे, 3 एकर गावाजवळ. आता जानेवारी महिन्यात ती खाली होईल. त्यापासून ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत ती परत नांगरटी झाली की पडेल, म्हणजे तपेल ती जमीन. तर विश्रांती पण देणं तितकंच महत्वाचं आहे. यात एक आपल्याला शिकायला मिळते. राहिला विषय शेणखत किंवा बाकीच्या काय गोष्टींचा, तर काय वापरलंय किंवा काय अडचण? हो, इथं मी 22 ट्रायला शेणखत टाकलेलं आहे. ते कधी टाकलं होतं? म्हणजे नांगरटीच्या वेळेस. नांगरटीच्या आधी. तूर काढताना तूर निघून गेली. तुरींच्या कुट्यांची जी कुट्टी वगैरे झाली की मग खत टाकलं, 22 ट्रिप शेणखत टाकलं, ते पसरवलं. मग नंतर 2 म्हणजे पलटी माहिती नांगरलं तिला. आणि त्यानंतर मग तुम्ही रोपांची लागवड केली. मग लागवड करताना बेडवर केली? बेडवरच. त्यानंतर ती नांगरटी झाली आणि रोटो झालं. रोटो नंतर बेड पडले, सऱ्या पडल्या आणि मल्चिंग पेपर पण टाकलं. मल्चिंग पण टाकला होता आता आणि काढला मल्चिंग. म्हणजे हे खुरपणाचा खर्च काय होत नाही? काय नाही, काहीच नाही. डायरेक्ट मल्चिंग टाकून द्यायचं. आणि किती दिवसांनी टाकलं होतं? रोप लागल्यानंतर साधारण 20-25 दिवसात टाकून महिन्यात डोस टाकून टाकून डोस टाकायचा मल्चिंग. तर आता वरखत जे आहे आतापर्यंत किती वेळा टाकलेलं आहे? याला एकच वेळा टाकलंय मी. टाकले. आणि ड्रिप मधून जे काही खत असतील, सोडसाड वगैरे, तर किती दर आठवड्याला चालू? आणि ह्याच्यावर आतापर्यंत किती फवारणी झाली? 3 स्प्रे झाले. तर आता हा काही खर्च, काही रोपांचा, काही मजुराचा, सगळा एकूण खर्च जर पकडला तर आतापर्यंत ह्या बागेला 5000 रोपांना किती रुपयापर्यंत खर्च केला? 5000 बागेला जवळजवळ 3.5 लाख रुपये. 3.5. आणि क्षेत्र किती आहे? 3.5 एकर. 3.5 म्हणजे बरोबर एकरी 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च ते केल्यानंतर तो रास्त आहे. म्हणजे तेवढा केला तरच तेवढं उत्पन्न येते, नाहीतर मग ते काय दुर्लक्षित राहून क्वालिटी ढासळते त्याची. एक जनरली आता तर समोरच चालू होता आपला विषय, ह्याचा म्हणजे आजच्या रेट प्रमाणे म्हणा किंवा तुम्हाला जे पण काय मनात न वाटते, म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून तर आपण काय बोलणार नाही, हा विषय मोठेपणा दाखवणार नाही. पण ही सगळी बाग एकूण किती रुपयापर्यंतचं उत्पादन देऊन जाईल पैशातलं, हे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे खर्च वजा होतो. आता भाव आहे कसं, आता तुमच्या समोर फोन येत आहे 1700, 1800, 1900 पर्यंत मागतात. जर आता असेच जर 1000 भाव असे राहिले किंवा लगभग 2000च्या जवळपास राहिले
तर आता आम्हाला समजून घ्या 5,000 रुपये त्यातले आपले बांधणारे जातात काही किंवा वाऱ्याने जातात थोडंफार 200 नुकसान 300 झालंय. समजा. तर 4500 पर्यंत होईल तो. 4500 जरी धरला आपण तर 800 850 क्विंटल माल अपेक्षित आहे मला. हम्म, हम्म. 800 ते 900 80 टन, क्विंटल 85 हा टन, हा. आज आम्हाला अपेक्षित आहे. तसं जर म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार जर आला माल 800-900 आणि भाव जर असेच राहिले तर 14-15 लाखापर्यंत व्हायला सहज. पाहिजे सहज. म्हणजे असे 17 सहज होईल. आणि भविष्यात तर काय वाढतच राहतील रेट, कारण काय कमी यायचे नाही. पण आता बाग तशा पद्धतीने आता ह्या सगळ्यात आणखीन एक विषय महत्वाचा आहे की तुम्ही ज्यावेळेस रोपं लावली तिथपासून 10 महिन्यात निसर्गाकडून प्रकोप, हानी, नुकसान काय 2 वेळा झालं ना. 2 वेळा म्हणजे वादळ आलं. दिसतंय म्हणूनच मी हा विचारलं. 2 वेळा वादळ आलं. त्या वादळामध्ये 150-200 झाड तेव्हा निघून गेलंय. म्हणजे आपण ते 45 धरतोय तो हिशोबच बरोबर हा आहे. मग बाकी झालं ना परत इकडे तिकडे समजा. तिकडचे जातात इतके तितके. ह्यात कसं काय नुकसान म्हणजे खूप आता ते पंचनामे वगैरे करून घेऊन गेले ते, पण त्याचं तर काही शाश्वती नाहीच. नाही, शेवटी 240 एका सरकार गाडीचा नाही. माल गेलाच पण गेला हा. एका गाडीचा. आणि ते गाडीचा माल म्हणजे इकडे खर्च निघाला असता हा. तेवढा सहजासहजी. तर उत्पादन म्हणजे शेवटी कसं आहे, शेतकऱ्याला एक अडचण नाही, अनंत अडचणीत, आणि त्या अडचणीवरतीच कष्ट करत सगळ्या गोष्टी करतात. शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की जे खताचं पाण्याचं व्यवस्थापन आणि सगळं देखभाल अशा पद्धतीने करतात ते चौधरींसारखी, श्रीराम चौधरींसारखी, त्यांना काही अडचण येत नाही. चांगलं उत्पादन पीक घेऊ शकतो आपण, आणि केळी पिकातनं आर्थिक उत्पन्न किंवा आर्थिक नफा चांगल्या पद्धतीने मिळतात. एक आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारेल मी, किती वर्षापासून केळी करतो? मी जवळजवळ 2015 पासून केळी करतो. 15. 8-9 वर्ष. ह्या 8-9 वर्षामध्ये सगळ्यात हायएस्ट रेट कुठल्या वर्षी मिळाला आणि सगळ्यात लोएस्ट भुई सपाट रेट कधी आला होता? भुई सपाट रेट आला होता आणि कोरोनाच्या ज्यामध्ये वेळेस. श्रीराम चौधरीच असं एकदम खुश पण झालेला आणि ज्या एका रेटला नाराज पण झालेला असं. ना मग जर आता ते हार्वेस्ट वगैरे म्हणजे बंद आहे सध्या, पण याच्या आधी माझी मार्चची होती. म्हणजे मागच्या वर्षी मी मार्च मध्ये रोपं लावले होते इथं खाली. आता जिथं तूर आहे माझी, तर तिथं मला 2200-2250 रुपये क्विंटल पर्यंत भाव मिळाला होता ह्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात. म्हणजे आतापर्यंत आहे हा हायेस्ट भाव. म्हणजे एकदम दिलखुश. खुश 2222 रुपयाने कटिंग झाली होती. हा, हा. आणि ती पण हीच 5,000च रोपं होती तिथं. तर त्याचे जवळपास 14-15 लाख रुपये झाले होते. एकदम खुश. म्हणजे कदाचित आजपर्यंत ही बाग सुद्धा आता रेकॉर्ड तोडल त्याचं. हा पण मग त्या बागेपेक्षा ही बाग आज अजून सरस हाईटला पण सरस आहे, वाद्याला सरस आहे, वजनाला बी सरस आहे, सगळ्या गोष्टीत ही सरस आहे. पण शेवटी आता भाव आणि तसे भाव राहिले तर तसे जर 2000 तो record भाव तोडूनच राहिले जाईल तर मग. ही 18 पर्यंत पण चालली होती. सहज, सहज, सहज. हो. आणि असं कुठलं वर्ष लागलं की ज्यामध्ये कोरोना थोडस 2019. पूर्ण हा 2019 मध्ये इथंच किती आपण जिथं उभं आहे इथेच 5,000 रोपं लागवड होती. आणि 220 रुपये 230 रुपये क्विंटल प्रमाणे केली गेली होती. त्याच्यात खर्च पण निघाला नव्हता. नाही. 2 गाड्या माल निघाला, बाकीचा शेतातच खराब रोटो करावा लागला होता ट्रॅक्टरने. त्यावेळेस ती काय शेवटी कोरोना हा म्हणजे ते जगाचा महामारी सगळ्यांचा होती. प्रॉब्लेम होता. आणि त्यातून ठीक आहे, पण असं वाटतंय तुम्हाला का केळी पिकापासून आपले डेव्हलपमेंट झाली? हो केळीमुळेच झाली ना. दुसरं काय नाही. जे दुसरं आज नाही. काही आहे ते फक्त त्याच्या आधी केळी. टरबूज होते. तुम्ही कायम घेतलं? हो 2003-04 जशी मी शाळा सोडली 2003 पासून, तर 2003 सालापासून तर 2014-15 पर्यंत टरबूज. दुसरा व्यवसाय काय नाही, फक्त शेतीच. शेती मी तर शेती 100% 100% शेती. तर टरबूज त्यानंतर केळी. तूर आणि केळी असं हा, करत बरं. सरत ह्या गोष्टी. एक तुरीचं उत्पन्न मला समजलं नाही आतापर्यंत किती काय कसं असतं. तुरीचं लागवड जी म्हणजे असते तुम्ही आमची- का घेताय तूर? म्हणजे चांगले फायद्यात नफ्यात फायद्यात- आहे म्हणून का बऱ्यापैकी बघितलं मी तूर घ्यायची मग नाही पाहिजे असं. तुरीचं फक्त फायदा ती सिजनेबल आहे म्हणून तुम्हाला लावायला योग्य आहे म्हणून seasonable तर घेताय. आहेच. परत दुसरा त्याचा फायदा असा होतो की तूरवर जी केळी येते ती चांगली येते. बरं. बरोबर. तुरीच्या मुळाशी ज्या नत्राच्या गाठी गुठी वगैरे बनवल्या ते एक नंबर. डेव्हलपमेंट चांगली होती त्यामुळे. जसं आपण सण काही आलं शेतकरी लक्षात, आलं लक्षात, आलं सण लक्षात. हिरवळीचं खत हिरवळीचं म्हणून खत. आपण- तर मग ते सणामध्ये पण तेच आहे. सणाच्या नायट्रोजन तयार नायट्रोजनच्या होतं, गाठी fixation होतं, तर रायझोबियम. सणपेक्षा जर जास्ती म्हटलं तर तुरीजवळ नायट्रोजनच्या गाठी. म्हणजे हा आणि अनुभव त्याचा पाला चांगला आहे. भरपूर पडतो ना. तुरीचा पाला शेतात त्यामुळे हरभरा, खत होतं ते. तूर, बाकीच्या पण गोष्टी. हा. तर हा भरपूर अनुभव आहे. आणि काही लोक कपाशीवर घेतात, पण कपाशीला मजुरांचा खूपच शॉर्टेज.
त्याला व्यसनी, निंदणी, कोडपणी सगळ्याच गोष्टीपासून ती नाही, तुम्हाला परवडण्यासारखं नाही. वेचायचा, परवडायसारखं पण नाही. याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही तणनाशक मारू शकता. हम्म. जेव्हा फुलोरमध्ये येईल तेव्हा 2-3 अडीचे स्प्रे घेतले ना, बाकी सगळं मग शेतातच त्याचं. तर हे श्रीराम अरुण चौधरी आणि यांची स्टोरी, ही केळी बागेतले एक 10 वर्षाचा अनुभव, पाठीमागच्या काय गोष्टी, हे सगळ्या आज आपण इथं तुमच्यापर्यंत शेअर केल्या. नवीन शेतकऱ्यासोबत नवीन ठिकाणी नवीन केळीच्या बागेत ह्यानंतर पण भेटणार असं. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.